जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीत मोंढा नाक्याजवळील दर्शन हार्डवेअरचं दुकान आहे. त्या दुकानाला अगदी फिल्म स्टाईल मागून मागच्या साईडनं पक्की भिंत आहे. त्या भिंतीला एक छिद्र पाडून त्यात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला आणि आतमधून जवळजवळ 75,000च्या वरचं सामान चोरीला नेलेलं आहे, चोरून नेलेलं आहे. ही अशा घरफोड्या बऱ्याच प्रकारच्या घरफोड्या गेल्या 5-6 महिन्यापासून विविध पोलिसांच्या अंतर्गत होत आहेत. त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री पवार सर आणि झोन 2चे DCP स्वामी सर यांनी कडक निर्देश दिल्यावर जवाहरनगर पोलीस स्टेशनचे PI कुंभार, हवालदार गोरे व त्यांचा स्टाफ यांनी एक टीम बनवून या गुन्ह्याचा तपास करायला सुरुवात केली. आणि या तपासात त्यांना असं आढळून आलं की 2 संशयित जे होते त्यांनी केलेले, त्यापैकी फारुख अहमद खान वय 20, राहणार नूरी मस्जिद समोर इंदिरानगर, आणि दुसरा शेख फिरोज शेख युनुस वय 26, हा दत्तनगर कैलास नगरच्या भागात राहणारा. या दोघांनी ही चोरी केलेली आहे. पुढे जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबूल दिली. तसंच त्या गुन्ह्याचं प्रात्यक्षिक दाखवलं कसं केलं तर, आणि त्यांच्याजवळ त्या गुन्ह्यात वापरलेला सामान जड होतं, एवढं भरपूर सामान होतं. ते जड सामान नेण्यासाठी त्यांनी त्या रिक्षाचा येण्यासाठी त्या ऑटो रिक्षाचा वापर केला. तो ऑटो रिक्षा या दोघांना अटक करण्यात आली. तपासात असं निष्पन्न झालं की त्यांनी हा जो माल आहे हा गेवराई तांड्याचा एक भंगारवाला आहे, अझरुद्दीन अब्दुल खैर खान, या भंगारवाल्याला हे सामान विकलं. त्या अझरुद्दीनलाही आम्ही अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यात 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे. PCR मध्ये त्याच्याकडे अजून तपास करत आहोत. आतापर्यंत सदर गुन्हेगारांनी अशा प्रकारचे 4 गुन्हे, आणखी 4 गुन्हे घरफोडी केलेले कबूल केलेले आहे. अधिक आम्ही तपास करत आहोत. या गुन्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक कुंभार व त्यांची टीम, ज्यात पोलीस हवालदार भाले, पोलीस अंमलदार गोरे यांनी अति उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो. धन्यवाद.